हो मेरे दिल के चैन आए ना इंतजार के. एक्सक्यूज तू आणि तू इथं राहतोस? तू इकडं काय करती? आय सॉरी गाडी पुसणार असेल. मालकांना बोलव जा. मालकाला बोलू का? हो. आणि मी कोण आहे मग? आणि तुम्ही कोणाकडे आले तर? हे बघ तुझ्याशी वाद घालण्यात मला जरा इंटरेस्ट नाहीये. ही गाडीचे हप्ते थकले आहेत. आम्ही ते गाडी घेऊन जायला आलोय. ते साहेबांना बोलव जा. काय नाव आहे त्याच्यावर? नाव ऍक्च्युली बघितलं नाही. काय नाव होतं त्याच्यावर? संदीप आसूर. कोण आहे? कोण आहे संदीप आसवर? हिला काय माहितच नाही का कोण आहे? वाटलंच होतं. तूच असू शकतोस. तूच हप्ते भरू शकला नाहीस ना आणि लागला तर मला सांभाळायला. अरे काय तू एखाद्या मोटरसायकलीचे हप्ते भरू नाही शकला? माणूस म्हणतो फोर व्हीलरचे नाही भरले तर ठीक होते. आणि कशाला पाहिजे रे तुला बुलेट फिलेट? पोरी पाठवायला हिंडायच्यात काय? तुला काय करायचं मी काही करीन. मला काय करायचं? घ्या गाडी. हप्ते नाही भरले मला सांगतो तुला काय करायचं. हात लावा ना गाडीला मग सांगतो तुम्हाला. कस काय नाही लावू शकत? कस काय नाही लावू हा, शकत? जा तुला चावी घेऊन जायची जा. तुम्ही आलेत ना फक्त बोलू शकता इथे येऊन. बाकीचं मी बघन हप्ता भरायचा का नाही करायचं. कस काय असं? 3 हप्ते नोटीस आली तिकडे तुम्हाला. 3 हप्ते थकल्याच्या नंतर 4थ्या हप्त्याच्या वेळेस गाडी नेण्याची परमिशन आम्हाला पण आहे. जा ना तुम्हाला घेऊन जायची ना घेऊन जा. गाडी. बोलायचा अधिकार नाहीये. कस काय बोलायचं अधिकार नाही? कसे येऊन जाताय बघतो ना. कस काय म्हणजे तुम्ही काय धमकी देता का आम्हाला? धमकी देत नाहीये. मग? तुम्ही येऊन सांगा ना नीट बोला ना. तुम्हाला ही कोणती पद्धत आहे बोलायची? मग तुम्ही तेच सांगते मी तुम्हाला. बँकेचे साहेब आहेत, त्या पद्धतीने बोलायचं. तू आणि ती बोलायची पद्धत नाहीये. हो ना. तू नको शिकू मला कोणती पद्धत आणि कोणती नाही. समजलं ना? कस्टमर कसा असतो कस्टमर नीट बोलायचं. हो कस्टमर पण त्या लायकीचा पाहिजे. तुम्ही आमची लायक दाखवायचे कारण नाही. हो. तू हे आता असं बोलणार का? ही लायकी काय संबंध आहे बोलायचं असलं? मग मी नीट बोलत होते ना. हप्ता नाही भरलाय गाडीचा. हा ठीक आहे ना अडचण आहे मला म्हणून नाही केलं. कसली अडचण आहे? तीन हप्त्यात ठोकूस तर काय केलं? माझं पीक गेलेलं नाही. पीक गेलं की मी हप्ता गाडी जागेवर नील करतो. म्हणून म्हणत होते नोकरी कर. आणि बाकीचं घरचं कोणी बघायचं सगळं. हो काय करायचं काय तू नको सांगू. तू राहिली का माझ्या बरोबर सांगायला? माझं मी पाहतोय ना काय करायचं काय नाही. ठीक आहे काय करायचं ते कर. आम्ही चावी घेऊन जातोय. हप्ते येऊन भर आणि गाडीची चावी घेऊन जा. ठीक आहे? हो भेटू मग बँकेत. सांगतो ना तुम्हाला पण. हो, अरे काय चालेल. तुम्ही दुसऱ्या ऐकूनच घेत नाही म्हटलं चावी घेऊन जाते. कस काय ऐकून घ्यायचं? तुम्हाला मी नीट विचारलं तुम्हीच मलाच सांगता तू तुझं काम कर ना. काय करते? धमकी द्यायला लागले. काय गरज आहे? ही धमकी मी काय दिलेलं नाहीये. मग कोणी दिली? तुम्हाला काय बोलायची पद्धत बोलणं कसं आहे तुमचं बोलणं बघा ना आधी अगोदर. मी बरोबर बोलते आणि खूप शांत पद्धतीने बोलते. जर तू 15 तारखेपर्यंत जर हप्ता नाही ना भरला तर ही गाडी पण आम्ही घेऊन जाऊ. आता फक्त चावी घेऊन जातो. ओके? हे पहा ती चावी इथं ठेवून जा. उद्या तुम्हाला तुमचा हप्ता गाडीत नील करतो डायरेक्ट. ठीक आहे. तुम्ही जेव्हा पण पैसे देता ना त्यावेळेस लगेच तुमच्या हातात तुमची चावी असेल. तोपर्यंत चावी भेटणार नाही. ठीक आहे चावी घेऊन जा. पण हे परत पुढल्या वेळेस आले तू तुझं घर नाही असलं बोलायचे कारण नाही. आता जर येणारच नाहीत. माझे कर्मचारी आहेत ते येऊन गाडी घेऊन जातील. जर हप्ता नाही भरला तर शेवटची वॉर्निंग हा चालव. पण नीट बोला शिका अगोदर. तुम्ही नका सांगू. चावी घेऊन जायची कुठं काय करायचं ही कोणती पद्धत आहे? बोलणं नीट आहे आणि काय व्हाय ना कर्ज वसूल करा निघाले तर.